आज सोलापूर शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात दुःखद घटना घडलेल्या आहे। स्वर्गीय महेश अण्णा कोटे यांनी गेल्या 30-35 वर्षापासून या सोलापूर महानगरपालिकेचे अनेक पदं भूषवलेले आहेत। ते महापौर होते, पक्षनेता होते, विरोधी पक्षनेता होते, परंतु त्यांनी गेल्या 35 वर्षापासून या ठिकाणी सोलापूर शहराचा कसं विकास करायचं, कसं पाणी सोलापूर शहरात आलं पाहिजे, सोलापूर शहरामधलं जे काही समस्या आहे ड्रेनेजचे जे ब्रिटिशकालीन आहेत ते सर्व कामं करण्यासाठी या ठिकाणी भरपूर प्रयत्न केलेला आहे। या सोलापूरवासियांचा जे काही मूलभूत सोयीसुविधा होते, विकास कामं होते किंवा घरकुलच्या योजना होते किंवा आत्ता पाणी पुरवठा व्यवस्थित झालं पाहिजे। खरं तर महेश अण्णा जर महानगरपालिकेत नगरसेवक नसले असते तर सोलापूर शहराला 8 ते 10 दिवसात पाणी मिळालं असतं, परंतु महेश अण्णामुळं अनेक प्रश्न या ठिकाणी सोडवण्यात आलेला आहे। परंतु या शहरामध्ये बघितलं मोठमोठे उद्योगधंदे उभा झाले पाहिजे, IT पार्क आलं पाहिजे, लघु उद्योग या ठिकाणी आलं पाहिजे, MIDCमध्ये गव्हर्मेंट पार्क झालं पाहिजे, असं अनेक योजना त्यांनी आजपर्यंत कुठलाही लोकप्रतिनिधी करू शकला नाही। ते करण्याचं मानस त्यांचं होतं, परंतु गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी आमदारकीला इच्छुक होते, 3 वेळा पडले, यावेळी 100% निवडून येणार होते, परंतु दुर्दैवानं त्यांनी या ठिकाणी त्यांचं पराभव झालं। परंतु त्यांचं जे काही स्वप्न होतं IT पार्कचं किंवा सोलापूर शहराचं विजन करायचं, सोलापूर शहरात कुठलेही बेरोजगार राहू नये, रोजगार मिळाला पाहिजे, या दृष्टिकोनातून त्यांनी काम करत होते। त्यांचं काम जे अधुरं राहिलेलं आहे ते कोटे परिवाराने आणि सोलापूरकरातले लोकप्रतिनिधींनी करावं, म्हणून त्यांच्या या दुःखद घटनेमुळं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण। ओके। आमचे सहकारी महेश अण्णा कोटे आज सकाळी त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते वारले ही बातमी आम्हाला कळताच एक जुना सहकारी, अनेक वर्ष आम्ही मिळून फिरलो राजकारणामध्ये, मिळून फिरत असताना एक मैत्रीची जोडी देखील आम्ही दोघांनी 15 वर्ष दोघं मिळून फिरत होतो। 1992ला ते पहिल्यांदा निवडून आले आणि सुरुवातीच्या काळात ते महापौर झाले। 1997ला माझी राजकारणामध्ये एंट्री झाली आणि 97पासून सलग 15 वर्ष आम्ही दोघं मिळून फिरत होतो आणि विश्वास बसत नाही की ते आज वारल्यात, वयाच्या 60 वर्ष त्यांना होत आहेत आणि गेले 30 वर्ष 32 वर्षानं राजकारणामध्ये मी त्यांना बघितलं आहे, पाहिलं आहे, एक मित्र म्हणून पाहिलं आहे, राजकारणी म्हणून पाहिलं आहे, एक कुटुंबिक माझे त्यांचे घरगुती माझे संबंध होते। सुरुवातीच्या काळात मी त्यांच्यावर फिरायचा आहे। 15 वर्ष दोघं मिळून आम्ही फिरत होतो। 15 वर्षामध्ये जवळपास ते महानगरपालिकेमध्ये 6 वेळा निवडून आले आणि 4 वेळा ते आमदारकी लढवले। शहर उत्तरमधनं 2दा लढवले आणि शहर मध्यामधनं 2दा लढवले। तर एक खरं वाटत नाही किंवा संक्रांत आहे अशी संक्रांत त्यांच्या घरावर येणं हे बरोबर नाही। एक घरचा त्यांचा कुटुंब प्रमुख त्यांच्यातनं आज गेलेला आहे। काँग्रेस शहर व आमचे नेते सुजमर शिंदेसाहेब व ताई यांना मी सकाळीच कळवलं की असं असं झालेलं आहे आणि ताई आणि साहेबांनी त्यांच्या मुलाला फोन केला, त्यांची विचारणा केली आणि एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याचा देखील साहेबांनी त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आता ते वाराणसीमध्ये महाकुंभ आहे, त्या महाकुंभाला गेले होते आणि त्या ठिकाणी सकाळच त्यांना जो मेजर अटॅक आला त्यामुळे ते वारले। आणखी मयत मिळाली नाही, मयत किती वाजता पोचेल, आज मयत होईल का उद्या मयत होणार आहे आणखी आम्हाला कोणाला कल्पना नाही। पण एक सोलापूर शहरामध्ये सगळ्यांचीच फोन आले, ही खरं बातमी आहे का, खरी बातमी आहे का, आणि ते शेवटी काळाने आज त्यांच्या परिवारावर, कोटे परिवारावर जे झडप घातले आहे। मला आठवते तात्या कोटे देखील जानेवारी महिन्यातच 17 तारखेला वारले होते आणि महेश अण्णा देखील आज
14 जानेवारी आहे. तात्या कोटे हे त्यांचे वडील जानेवारी महिन्यातच वारले आणि महेश कोटे देखील अण्णा जानेवारी महिन्यात वारले. तर एक मुरब्बी राजकारण, अनेक राजकारणामध्ये महापौरांची संधी मिळाली, पण आमदारकी संधी ते 4 वेळा इलेक्शन लढवले. त्यातल्या पहिल्या इलेक्शनला मी त्यांच्याबरोबर होतो आणि वाटत होतं की अण्णा आमदार होतील, पण आज त्यांचं ते बघितलं तर एवढं 60 वय आणि कमी वयामध्ये ते आमच्यातनं जातील असं आम्हाला कोणाला वाटलं नाही. राजकारणामध्ये मतभिन्नता असतात, पण मतभेद नसावेत म्हणून मी सकाळी शिंदेसाहेबांना त्यांना बातमी कळवली आणि आम्ही सगळे काँग्रेसचे लोक त्यांच्या घरी आम्ही गेलो आणि घरात त्यांच्या मुलाला, त्यांच्या पुतण्यांना सगळ्यांना भेटलं आणि एक मित्र म्हणून काँग्रेस पक्षाचे जुने सहकारी आहेत. काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्या वडिलांनी, तात्या कोटेंनी फार वर्ष काम केलं. महेशांनी काँग्रेस पक्षाकडनंच अनेक वेळा ते नगरसेवक झाले, काँग्रेस पक्षाकडनं आमदारकी लढवली आणि काँग्रेस पक्षाची एक नाळ त्यांच्यावर जोडलेली असल्यामुळं आम्ही सर्वजण सकाळी त्यांच्या घरी गेलो होतो आणि तिथं त्यांच्या मुलाला भेट दिली. एक लवकर आमच्यातनं निघून हे सगळ्यांना दुःख आहे. आज वैयक्तिक नरोटे परिवार एक मित्र म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली होतो. शहर अध्यक्ष या नात्याने देखील काँग्रेस पक्षाच्या सर्व आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सामील आहे व माझे नेते सुषमा शिंदेसाहेब व आपल्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीनं देखील त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि एक चांगला मित्र, एक चांगला आमचा सहकारी आमच्यातनं हरपला, हे दुःख आम्हाला नेहमी सगळ्यांना बोचणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.